जे जे ज्ञानेश्वर माऊली. जे जे ज्ञानेश्वर माऊली. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 10चं पारायण वाचन करणार आहोत. तरी शांत चित्तेने ऐका किंवा माझ्याबरोबर पारायण वाचन करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या आधीच्याही अध्यायाचे पारायणासहित व्हिडिओ तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. तसेच इतर ग्रंथाचेही पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. ओम गणेशाय नमः. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविद प्रबोधा परमप्रमेया प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधना सज्जनवनचंदना आराध्य लिंगा. नमो चतुरचित्त चकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवे बकुभ भंजना विशोदो भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुल सौरुसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आथी जी दैविकी उदारवाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा तै नवरस सुदाब्धीचा थाओ लाभी. जे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठ्ठी जयावरी झळके की हा पद्मा करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेसी. एवढे जी महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवने का सूर्याची या अंगा उठणे लागत असे की हुता कल्पतरुवरी फुलोरा काय सेनु पाहू नेरू क्षीरसागरा कवनी वासी कापुरा सुहासो देऊ. चंदना ते कायसीने चर्चावे अमृता ते केऊ ते राधावे गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळी ते के असे साधन हे जाणून मिया नमना निवांत केले. जरी प्रज्ञेचे आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल का 15.5 या रजतवनी तैसी स्तुतीची बोलणी ओघी याची माथा ठेवी जे चरणी हेची भले. मग म्हणितले जी स्वामी भलेनी ममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्ण अर्जुन संगमी प्रयागवटू झालो मागा दूध दे म्हणतलियांसाठी आघविया शिराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी ना तरी वैकुंठ पीठनायके रुसला ध्रुव कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुव पदाचे. तैसी जे ब्रह्मविद्या राहो सकळ शास्त्राचा विसवता ठाओ ते भगवद्गीता ओविये गाओ ऐसे केले. जे बोलनियाचे राणी हिंदता नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता परी वाचाची केली कल्पलता विवेकाची होती देह बुद्धी कसरी ते आनंद भांडारा केली ओवरी मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. ऐसे एक देवाचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनुवादलो धीटपणे ते उपसाही जोजी. आता पुलेनी कृपा प्रसादे मी या भगवद्गीता ओवी प्रभदे पूर्वखंड विनोदे वाखानिले. प्रथमे अर्जुनाचा विषादू तुझी बोलीला योगी विशदू परिसाख्य बुद्धीसी भेदू दावुनिया. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानीशी प्रगटिले पंचमी गवरिले योग तत्व तेची षष्टा माझी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जीवात्मा भाव एकवट होती जेने तैसी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती ते आघवीची उपपती
सांगितली षष्टी तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी करुणी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी पाठी सप्तमीची प्रश्नसिद्धी बोलोनी प्रयाण समय सिद्धी एव ते सकळ वाक्य अवधी अष्टमाध्यायी मग शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्षे जोडे ते आघवाची जे महाभारती ते लाभे कृष्ण अर्जुन वा चोक्ती आणि जो अभिप्राय सातेशती तो एकलाची नवमी म्हणून नवमीची या अभिप्राया सहजा मुद्रा लावया बिहिला मग मी वाया गर्व का करू अहो गुळा साखरे मालयाचे हे बांधे तरी एकाची रसाचे परिस्वाद गोडीचे आन आन जैसे एक जाणोनिया बोलती एक ठाये ठाव जाणविती एक जाणो जाता हरपती जाणते गुणेसी हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिवार्चपण नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू अहो एकाची थाटी तप्पिनली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाणी वाहुनी उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्य ते धरिले एकी चुळीची सागरा ते भरिले तैसे मज मुकया करवी बोलविले अनिवार्च तुम्ही परी हे असो येथ ऐसे राम रावण झुंजिनले कैसे राम रावण जैसे मिनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीची याची ऐसे मी म्हणणे या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थो हाती एव नवही अध्याय पाहिले मी या मती सारिके वाखनिले आता उत्तरखंड ओवाइले ग्रंथाचे एका जेत विभूती प्रतिविभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जेते ते विदिग्ध रसवृत्ती म्हणे पहिला कथा देशी येची निनागरपणे शांतू शृंगार तेजिने तरी ओविया होती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता कवनभूमी हे न चोजवे जैसे अंगाचे सुंदरपणे लेणी या आगची होय लेणे तेथ अलंकारिले कवन कवने हे निर्वेचेना तैसी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सोकासनी शोभती आयनी चोखटाईका उठावली या भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू तो एका यादवीश्वरू बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरी तेने अर्जुना अघवियाची मातू अंतकरणे दंडोत आहासी आम्ही मागील जे निरूपण केले जे ते तुझे अवधानाची पाहिले तवटाचे नव्हे भले पुरते आहे घटी थोडेसे उदक घालिजे तेने न गळे तरी भरिता भरिजे ऐसा परिसोनी पाहिलासी तव परिसविजे ऐसेची होतसे अवचित्त यावरी सर्वस सांडिजे मग चोक तरी तोची भांडारी कीजे तैसा किरीटी तू आता माझे निजधामकी ऐसे अर्जुना येऊ ते सर्व शोरे पाहुनी बोलिले अत्यंदरे गिरी देखोनी सुभरे मेघू जैसा तैसा कृपाळू वांचा राहो म्हणे ऐके गा महाभाओ सांगितलाची अभिप्रायो सांगे न पुढती पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे पिकाची जवळजवळ वाढी देखिजे या लागी नु बघिजे वाहो करिता पुढती पुटे देता जोडे वाणी याची अधिकता म्हणून सोने पंडुसुता शोधूची आवडे तैसे इथ पार्था तुझा आभार नाही सर्वथा आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती जैसे बाळका लेव विजे लेणे तया शृंगारा बाळकाई जाणे परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली तिथे तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ फावे तव तव आमुचे सुख दुनावे ऐसे आहे आता अर्जुना असो हे विकडी मज उघड तुझे आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे आम्हा एतुलियाची कारणे तेजी ते तुझसे बोलणे परी असो हे अंतकरणे अवधान देई तरी एकेगा सुवर्म वाक्य माझे परम
जे अक्षरे लिहून परब्रह्मा तुझ खेवासी आले. पर किरीटी तू माते नेनसी नानी ऋते. तरी तो गाजो मी येथे येथे विश्वाची हे. येथ वेदमुखे झाले मन पवन पांगुळले. राती बिन मावळले रवी शशी जेथ. अंगावदरीचा गर्भू जैसा न देखे आपुले मातेची वैसा. मी आघवे या देवा तैसा नेनवे काही. आणि जळचरा उदधीचे मान मशकानो नो लांडवेची गगन. तेवी महर्षीचे ज्ञान न देखीची माते. मी कवन पाके तुला कवनाचा कै झाला. या निवृत्ती करिता बोला कल्प गेले काजे महर्षी आणि या देवा. एराभूत जाता सर्वा. मी आधी म्हणून पांडवा अवघड जाणता. उत्तरले उदक पर्वत वळघे. जरी झाड वाढत मुळी लागे. तरी मी या जालोनी जाले निज जगे. जाणीजे माते का गाभे वने वटुगी वसवे. जरी तरंगी सागरू साठवे. का परमाणू माझी सामावे भूगोलुहा. तरी मी या जाली अजीवा महर्षी अथवा देवा. माते जाणावया होवावा अवकाशुगा. ऐसाही जरी विपाये सांडुनी पुढील पाये. सर्वंद्रियासी होये पाठीमोरा जो. प्रवर्तला ही वेगी बहुडे. देह सांडुनी मागलीकडे. महाभूताची या चढे माथयावरी. तैसा राहुनी ठाय ठिके. सुप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे. आपुलिया डोळा मी आदिशी परू. सकळ लोक महेश्वरू. ऐसी या माते जो नरू. या परी जाणे तो पाषाणा माझी परिसू. रसा माझी सिद्ध रसू. तैसा मनुष्याकृती अंशू. तो माझाची जाण. तो चालते ज्ञानाचे बिंब. तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. परी माणूसपणाची भाव लोकाची भागू. अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा. वरी पडिली या नीरा न निघे केवी. तैसा मनुष्य लोका अंतू. तो जरी जाहला प्राकर्तू. तरी प्रकृती दोषाची मातू. नेनी जे तेथ तो आपसयेची सांडिजे पापी. जैसा जळत चंदनू सर्पी. तैसा माते जाणे तो संकल्पी. वर्जुनी घालिजे तेची माते कैसी जाणिजे. ऐसे कल्पे जरी चित्त तुझे. तरी मी ऐसा हे माझे भाव एके. जे वेगळाला भूती सारखे होऊनी प्रकृती. विखुरले आहे ती त्रिजगती. आघविये ते प्रथम जाण बुद्धी. मग ज्ञान जे निरवधी. असमोह सहनसिद्धी क्षमा सत्य. मग शम दम दोन्ही. सुख दुःख वर्तत जनी. अर्जुना भावा भाव मानी. भावची माझी आता भय आणि निर्भयता. अहिंसा आणि समता. हे मम रूपाची पांडुसुता. ओळख तू दान यश अपकीर्ती. ते जे भव सर्वत्र वसती. ते मजची पासुनी होते भूताचा ठाई. जैसी भूते आहातीसी नानी. तैसेची हे ही वेगाळले मानी. हे एक उपजते माझा ज्ञानी. एक नेनती माते. अगा प्रकाश कडवसे. हे सूर्याची स्तव जैसे. प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी. आणि माझे जे जाणणे नेनने ते तव भूताचे या देवाचे करणे. म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे. या परी माझा भावी. हे जीवसृष्टी आहे आघवी. गुंतली असे जाणावी पंडुकुमरा. आता ये सृष्टीचे पालक. तया आधी न वर्तती लोक. ते 11 भाव अनिक सांगेन तुझ. तरी आघवाची गुणी वृद्ध. जे महर्षी माझी प्रबुद्ध. कशापादी प्रसिद्ध सप्त ऋषी. आणि कही सांगिततील. जे 14 आणतील. स्वयंभू मुख्य मुद्दल चारी मनू. ऐसे 11 माझा मनी झाले धनुर्धरा. सृष्टीची या व्यापारा लागोनिया. जे लोकाची व्यवस्था न पडे. जै या त्रिभुवनाचे काही न मांडे. तै महाभूताची दळवांडे चुंबित असे. तैचे हे झाले ही लोकपाळ केले. अध्यक्ष रचुनी ठेविले ही जन. म्हणून 11 हे राजा. मग एर लोक याची या प्रजा. ऐसा हा विस्तारू माझा ओळख तू. पाहे पारंबी बीज ऐकले. मग तेची विरुद्धली या बुड झाले. बुडी कोंब निघाले खांदियाचे. खांदियापासून अनेका पसरली या शाखोपशाखा. शाखास्तव देखा पल्लव पाने. पल्लवी फुल फळ
एव वृक्षत्व झाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची ते. ऐसे मी एकची पहिले, मग मी ते मनाते व्याले, तेथ सप्त ऋषी झाले आणि चारी म्हणू. इही लोक पाळ केले, लोकपाळी विविध लोक सुजिले, लोकापासून निपजले प्रजा जात. ऐसे हे विश्व येथे मीची प्रसवला ना निरुते, भावाचे निहाते माने जया, या लागी सुभद्रापती, हे भाव या माझी या विभूती, आणि याची या व्याप्ती व्यापिले विश्व, म्हणून गाया परी ब्रह्मादिपी लिकावरी, मी वाचून दुसरी गोठी नाही, ऐसे जाणे जो साचे, तयाचे इरे झाले ज्ञानाचे, म्हणून उत्तम मध्यम भेदाचे दुःस्वप्न तया, मी माझी या विभूती अधिष्ठिली या व्यक्ती, हे आघवे योग प्रतीते एकची मानी, म्हणून निशंके येणे महायोगे, मज मिनला मनाचेनी आगे, येथ संशय करणे न लगे, तो त्रिशुद्ध झाला. काजे ऐसे किरीटी, माते भजे जो अभेदा दिठी, तयाची भजनाची नाटी सुती मज, म्हणून अभेदे जो भक्ती योगू, तेथ शंका नाही नये खंगू, करिता ठेला तरी सांगू, ते सांगितले षष्टी, तोची अभेदू कैसा, हे जाणावया मानसा, साध झाली तरी परेसा, बोली जेल तरी मीचे एक सर्वा, या जगा जन्म पांडवा, आणि मजचीच पासून आघवा, निर्वाहो याचा कल्लोळ माळा अनेका, जन्मजळीची पैघा, आणि तया जळची आश्रय तरंगा, जीवन ही जळो, ऐसे आघवाची ठाई, तया जळची जेवी पाही, तैसे मी वाचुनी नाही विश्वी ये. ऐसी व्यापक माते, मानुनी जे भजते भलते थे, परिसाचो कार्य उदिते प्रेम भावी, देशो काळ वर्तमान आघवे मजसी करुणी अभिन्न, जैसा वायू होऊन गगना गगनीची विचरे, ऐसे जे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी, जगद्रूपा मनी साठवूनी माते, जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, हा भक्ती योगो निश्चित जाण माझा, चित्ते मीची झाले मियाची प्राणे धाले, जीव मरो विसरले बोधाची या भुली, मग तया बोधाचे नि माझे, नाचती संवाद सुखाची भोजे, आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी, जैसी जवळकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगासी दवळारी तरंगाची होती, तैसी एराची मिळणी, पडत आनंद कल्लोळाची वेणी, तीथ बोधाची लेणी, बोधेची मिरवी, जैसे सूर्य ते ओवाळिले, की चंद्राम्या शेम दिदले, ना तरी सरिसोनी पाडे मिनले दोन्ही ओघ, तैसे प्रयाग होत सामरस्याचे, वरी ओसान तरत सात्विकाचे, ते संवाद चतुष्पथीचे गणेश झाले, तेव्हा तया महासुखाचे निभरे, धावणी देहाचे गावाबाहेरे, मिया झाले तेने उद्धारे, लागती गाजो पै गुरु शिष्याचा एकांती, जे अक्षरा एकाची वंदती, ते मेघाची या परित्री जगती गर्जती सैघ, जैसे कमळ कळिका झाले पणे, हृदयची या मकरंदा ते राखो नेने, दे राया रंका पारणे आमोदाची, तैसेची माते विश्वी कथित, कथी तेनी तोषु कंथु विसरत, मग तया विसरा माझी विरत आगे जीवी, ऐसे प्रेमाचे निभवू सपने, नाही राती दिवो जानने, केले माझे सुख अव्यंगवाने, आपण पेयाजीही, तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ती ठाईची चितीही घेतली सेल, काजे ते जिया वाटा निघाले गा सुभटा, ती सोय पाहुनी आव्हाटा स्वर्गापवर्ग, म्हणून तीही जे प्रेम धरिले, तेची आमुचे देणे उपाईले, परी आम्ही देयावे हेही केले, तीही म्हणिये आता यावर ये तुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे, आणि काळाची दिठी न पडे, हे आम्हा करणे, लळे याची या बाळका किरीटी, गवसनी करुणी स्नेहाची दिठी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे,
ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाच्या करून ठेवी, तशी उपासतीची पदवी पोषित मी जाई. जे पदवीचे पोषके ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विषेखे आवडे करू. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड, काजे प्रेमाचे साकड अमृते घरी. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले, दोन्ही मार्ग तयाची वाहनी केले. आम्ही आगही शेखी वेचिले, लक्ष्मी सी परी आपण पेवी न जे एक, ते तैसेची सुख साजुक, सप्रेमळा लागे देख. ठेविले जतन हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेऊ आपण पयासाठी. या बोली बोली जत गोष्टी तैसी या नव्हती गा, म्हणून माझा आत्मयाचा भाव, जेवी जिया वया केला ठावो. एक मी वाचून वावो एरमानिले जिही, तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोतासाची सुभटा. मग मी जी होऊन दिवटा, पुढा पुढा चाले अज्ञानाची राती. माझी तमची मिळणी दाटती, ते नाशून निघाली पौराती. करी नित्योदय ऐसे प्रेमळाचे प्रियतमे, बोलिले जित पुरुषोत्तमे. तिथ अर्जुन मनोधर्मे, निवालो म्हणतसे. अहो जी अवधारा, भला केरू फेडिला संसारा. झालो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू जी जन्मले पण आपुले. हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडतसे. आजी अविष्य उजवण झाली, माझी या दैवा दशा उदेली. जे वाक्य कृपा लाधली, देवी केनी मुखे. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे. म्हणून देखतसे साचोकारे, स्वरूप तुझे तरी होसी गा तू परब्रह्मा. जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तू परमदैवत तिही देवा, तू पुरुष जी पंचविसावा. दिव्य तू प्रकृती विभावा, पहिली कडील अनादि सिद्ध तू स्वामी. जो नाकळली जसी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. तू या कालयत्रासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री. तू ब्रह्माकटाह धात्री, हे कळले पुढे. पै आणि कही एक परी, ए प्रतितीची येतसे थोरी. जे मागे ऐसेची ऋषीशोरी, सांगितले तो ते परी तया सांगितलयाची साचपण. हे आता माझे देखतसे अंतकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. एरवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐसेची वचनी गाये. परी अर्थ न बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको. जी आंधळे याचा गावी, आपण पे प्रगटले रवी. तरी तेही व्यवतपलीची घ्यावी, वाचून प्रकाशू कैचा. एरवी देवर्षी अध्यात्म गाता, आहाच रागा गेसी जे मधुरता. त्याची फावे एरचित्ता, न लगेची काही. पै असिता देवालाचे निही मुखे, मी एव विधा तुते ऐके. परी ते बुद्धी विषय विखे, घारिली होती. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थू लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवासी झाला. आणि हे अनिकाचे काय सांगावे, रावळा आपणाचे येऊन व्यास देवे. तुझे जो रूप आघवे, सर्वदा सांगिजे. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला. पाठी दिनोदयी ओळखिला, होय म्हणून तैसी व्यासदिकांची बोलणी. तिया मजपासी छिद्रनाचिया खाणी, परी उपेक्षिल्या जात होती या तरणी. तुझविन कृष्णा, ते आत्ता वाक्य सूर्य कर तुझे फाकले. आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, तया आघवियाचे फिटले अनोळखपण. जे ज्ञानाचे बीज तयाचे बोल, माझी हृदय भूमिके पडिले सखोल. वरी एक कृपेची झाली ओल, म्हणून संवाद फळेशी उठले. अहो नारदादिका संता, त्याची या उक्ती रूप सरिता. मी महोदधी झाला अनंता, संवाद सुखाचा. प्रभू आघवेनी येणे जन्मे, जे पुण्य केली मी या उत्तमे. तयाची नठकतीची अंगी कामे, सद्गुरु तुवा. एरवी वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तुते कानी ऐके. परिकृपा न की जे चितुवा एके, तवनने नव्हेची काही. म्हणून भाग्य जैसानुकूळ, झालिया केले उद्यम सदा सफळ. तैसे श्रोताधीत सकळ, गुरुकृपा साच. जीवन करू झाडे सिंपी जीवेसाठी, पाडुनी जन्मे काढी आटी. परिफळेसी तैची भेटी, जै वसंतू पावे. अहो विषमा जै ओहोट पडे, ते मधुर आवडे. पैरसायन
नेते गोडे जै आरोग्य देही का इंद्रिये वाचा प्राण या जाली याचे तैची सार्थकपण जै चैतन्य येऊन आपण संचरे माझी तैसे शब्द जाता आलोडिले अथवा योगादिक जे अभ्यासिले तै तेची म्हणो ए आपुले जैसा नुकुल गुरु ऐसी झाली प्रतितीचे निमाजे अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले तरी साचचे हे कैवल्यपती मज त्रिशुद्ध आली प्रतिती जे तू देव दानवाची मती जोगा नवसी तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिया जाणे जाणीवा तो काहीची नोहे हे सद्भावा भरवसेनी आले इथं आपुले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशे कामी तुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे तैसा आपुले सर्व शक्ती तुझ तुची जाणू लक्ष्मीपती एरवी दादी कमती मिरविती वाया हा हा घामनाते मागा सांडावे पवनाते वावी मवावे आदिशून्य उतरोने जावे केऊते बाही तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणून कोणही ठाकते नव्हे आता तुझे ज्ञान होय तुझची जोगे जी आपण पयाते तुची जाणसी आणि का ते सांगवयाही तू समर्थ होसी तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची निडळीचा हे ऐकिले की भूत भावना त्रिभुवन नग पंचनना सकळ देवतार्चना जगन्नायका जरी थोडी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाकवया ही योग्य न हो या शोचता जरी विन उभी हो तरी आनव पायो नाही भरले समुद्र सरिता चहूकडे परी ते बापी यासी कोरडे काजे मेघोनी थे बुटा पडे ते पाणी की तया तैसे गुरुजी सर्वत्र आथी परी कृष्णा तुची गती हे असो मज प्रति विभूती सांगे जी तुझ्या विभूती आघविया परिव्यापिती शक्ती दिया दिव्या जिया तिया आपुलिया दावाविया आपण मज जी ही विभूती या समजता लोका ते व्यापुनी आहाती अनंता तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी जी कैसे मिया तू ते जाणावे काय जाणणे सदा चित्तावे जरी तुची म्हणो आघवी तरी चिंतनची न घडी म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे हाता विस्तरोनी तैसे एक वेळ बोले जया जया भावाचा ठाई तू ते चित्तिता मज सायासू नाही तो विवळा करून देई योगू आपला आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलविया भूतपती एथ मनसी जरी पुढती काय सांगो तरी हा भाव मना जने जाय हो जनार्दना पै प्रकृता ही अमृतपाना नान मनवे जी जे काळकुटाचे सहोदर जे मृत्यू भेने प्याले अमर तरी देहाचे पुरंदर 14 जाती ऐसा कवन एक शिराब्दीचा रसू जया वायाचे अमृतपणाचा आभासू तयाचाही मिठाशू जे पुरे म्हणून दी तया पाबळे आहे एतुले वरी गाडी येची आथी थोरी मग हे तव अवधारी परमार्थू साचे जे मंदरा चळू न ढाळिता क्षीरसागरू न ढवळिता अनादि स्वभावाता आई ते आहे जे द्रवणा नव्हे बद्ध जे थने निजती रसगंध जे बलतयाही सिद्ध आठवलेची फावे जयाची गोठीचे एकत खेओ आघवा संसारू होय वाओ बळीया नित्यता लागे एओ आपण पेया जन्म मृत्यूची भाक हारपोणी जाय निशेख आत बाहेरी महासुख वाढोची लागे मग दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणाची होऊनी ठाकीजे ते तुझ देता चित्त माझे पुरे म्हणो न शके तव तुझे नामाची आम्हा आवडे वरी बेटी होय आणि जवळीक जोडे पाठी गोटी सांगसी सुरवाडे आनंदाचेनी आता हे सुख काही सया सारिके काही निर्वचना मज परितोखे तरी एतुले जाणे जे येणे मुखे पुनरुक्त ही हो हा ग सूर्य काय शिळा अग्नी मनो येता हे ओविळा का नित्य वाहतया गंगाजळा पारसे पण असे तुवा सोमुखे जे बोलिले हे आम्ही नांदासी रूप देखिले आजी चंदन रुची फुले तुरंबित आहो मा या पार्थाची या बोला सर्वांगी कृष्ण डोलला म्हणे भक्ती ज्ञानासी झाला आगरू हा ऐसा पती कराची या तो शांतू प्रेमाचा वेगू चंबळ तू सायसी
सावरुनी अनंतू काय बोले, मी पितामहाचा पिता, हे आठविताही नाठवी चित्ता, की म्हणतसे बा पंडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे येत काही, आम्हा विस्मय करावया कारण नाही, आगे तुले करू काही नवेची नंदाची, परे प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो, मग म्हणे ऐको सांगत सो धनुर्धरा, तरी तू आपुसलिया विभूती, तयाची अपारपण सुभद्रापती, ज्या माझी याची परी माझी मती, आकळती ना अगीची अरोमा किती, जयाची या तयसी नगनवती, तैसी या माझी या विभूती असंख्य मज, एरवी तरी मी कैसा केवडा, म्हणून आपण पयाही नवेची फुडा, या लागे प्रधाना जिया रुडा, तिया विभूती ऐके, जिया जाण तलिया साठी, आगविया जाणी तलिया होती किरीटी, जैसे बीजा आलिया मुठी तरुची आला होय, का उद्यान हात चढिले, तरी पैसे सापडले फळे फुले, तेवी देखलिया जिया देखवले विश्व सकळ, एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझे या विस्तरा, पैगगना ऐसिया अपरा, मज माझे लपणे, मी आत्मा असे एकेका, भूतमात्राचा ठाई, आतुलीकडे आतुलीकडे मीची याचा अंतकरणी, भूता बाहेर माझीच गवसणी, आधी मी निर्वाणी मध्यही मीची, जैसे मेघा या तळीवरी, एका आकाशाची अंत बाहेरी, आणि आकाशाची जाले अवधारी, असणे ही आकाशी, पाठील या जे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊनी ठाती, पाठील या जे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊनी ठाती, तेवे आधी स्थिती अंतगती, भूतासी मी ऐसे बहुवस आणि व्यापकपण, माझे विभूती योग्य जाण, तरी जीवची करोनी श्रवण, ऐकोनी ऐक, याही वरी त्या विभूती, सांगणे ठेले तुझ प्रती, सांगेन म्हणितले तुझ प्रीती, त्या प्रधाना ऐके, हे बोलोनी तो कृपावंतू, म्हणे विष्णू मी आदित्य अंतू, रवी मी रश्मिवतू, सुप्रभा माझी मरुदनाच्या वर्गी, मरीची म्हणे मी शारंगे, चंद्र मी गगनरंगी, तारा माझी वेदांतू सामवेदू, तो मी म्हणे गोविंदू, देवा माझे मरद्भुतू, महेंद्र तो मी, इंद्रियांतू अकरावे, मनते मी हे जाणावे, भूता माझे स्वभावे, चेतना ते मी, अशेषा ही रुद्रा माझारी, शंकर जो मदनारी, तो मी येथ न धरी भ्रांती काही, यक्ष रक्षोगना अंतू, शंभूचा सखा जो धनवंतू, तो कुबेरू मी हे अनंतू, म्हणता झाला मग आठाही वसू माझारी, पावकू तो मी अवधारी, शिखराथिलिया सर्वापरी, मेरू तो मी, जो स्वर्ग सिंहासना सावावो, सर्वज्ञ ते आधीचा ठावो, तो पुरहिता माझी रावो, बृहस्पती मी, त्रिभुवनाची या सेनापती, अंतस्कंदू तो मी महामती, जो हरवीर्यस अग्निसंगती, कुतिका अंतु झाला सकळी का सरोवरासी, माझी समुद्र तो मी जळरासी, महर्षी अंतु तपोरासी, भृगु तो मी, अशेषाही वाचा, अंतु नटनाचा सत्याचा, ते अक्षर एक मी वैकुंठीचा, वेलाळू म्हणे समजताही यज्ञाचा पैकी, जप यज्ञ तो मी ये लोकी, जो कर्मत्योगे वादिकी निफजा विजे, नाम जप यज्ञ तो परमा, बांधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म, नाम परब्रह्मा वेदार्थ, स्थावरा गिरीवरा आंतू, पुण्य पूज जो हिमवंतू, तो मी म्हणे कांतू, लक्ष्मीचा कल्पद्रुमहन परिजातू, गुणे चंदनु वाडो विख्यातू, तरी या वृक्ष जाता अंतू, अश्वथू तो मी, देव ऋषी अंतू पांडवा, नारदू तो मी जाणावा, चित्ररथू मी गंधर्वा, सकळी का माझी या अशेषाही सिद्धा, माझी कपिला चारू मी प्रबुद्धा, तुरंग जाता प्रसिद्धा, अंत उच्छे श्रवामी, राजभूषण गंजा अंतू, अर्जुना मी गा एरावतू, पयोरसी सुरमतिथू, अमृताशु तो मी, या नरा माझे राजा, तो विभूती विशेष माझा, जय ते सकळ लोक प्रजा होऊनी सेविती,
पै आघवे या हाती येरा, अंत वज्रते मी धनुर्धरा, जे शतमुखोत्तीर्ण करा, आरूढोनी जैसे असे, देनू मध्ये कामधेनू, ते मी म्हणे विषम केसुनू, जन्मवितया अंतमदनू, तो मी जाणे, सर्प कुळा अंत अधिष्ठाता, वासुकी गामी कुंती सुता, नागा माझी समजता, अनंत तो मी, अगा या दसा अंतू, जो पश्चिम प्रमदेचा कांतू, तो वरून मी हे अनंतू सांगत असे, आणि पितृगणा समजता, माझी यर्मा जो पितृदेवता, तो मी हे तत्वता बोलत आहे, जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती, मग केली अनुरूप होती भोगनीय म्हणजे, या नियमित या माझी यमो, जो कर्मसाक्षी धर्मो, तो मी म्हणे रामो रमापती, प्रल्हादाचे अस्मि दैत्यांना, कलयता महामा, मुगांनाच मुगेंद्र वैनतेयच पश्चिनाम, अगाध त्याची या कुळी, प्रल्हादू तो मी न्याहाळी, म्हणून दैत्य भावादी मेळी लेपेची ना, पै कळितया माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, स्वपदा माझी शार्दूळू, तो मी जाण, पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी, या लागी जो पाठीवरी, वाहो शके माती, पृथ्वीची या पैसारा, माझी घडी न लगता धनुर्धरा, एकेची उडाने साता ही सागरा, प्रदक्षिणा करी जो, तया वहिलिया गतिमता, आता पवन तो मी पांडुसुता, शस्त्रधरा समजता, माझी श्रीराम तो मी, जेने साकडली या धर्माचे न कैवारे, आपण पया धनुष्य करुणी दुसरे, विजयलक्ष्मी एक मोहरे, केले त्रेती, पाठी उभे ठाकुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची रिसिसाळी, गगनी उदो म्हणतया हस्तबळी, दिदली भूता, जेने देवाचा मानोगी वसिला, धर्मासी जीर्णोद्धार केला, सूर्यवंशी उदेला, सूर्य जो का, तो हाती एरूपर जितया आंतू, रामचंद्र मी जानकी कांतू, मकर मी पुच्छवतू, झळचरा माझी, पै समजताही ओघा, मध्ये जे भगीरथी आणिता गंगा, जणूनी गिळली मग जगा, फाडूनी दिदली ते त्रिभुवनेक सरिता, जानवी मी पांडुसुता, जळ प्रवाह समजता, माझारी जाणे, ऐसेने वेगळाला सृष्टीपैकी, विभूती नामसुता एकेकी, सगळी न जन्म सहस्री अवलोकी, अर्ध्यानवती, जैसी अवघीची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जे जेवी, ते गगनाची बांधावी, लोथ जेवी, का पृथ्वी परमाणूचा उगाना घ्यावा, तरी भूगोलूची काखे सुखावा, तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते, जसे शाखाशी फळ एकी हेळा वेटाळू म्हणजे सकळ, तरी उपडून या मूळ, जेवी हाती घेपे, तेवी माझे विभूती विशेष, जरी जाणो पाहिजे ते अशेष, तरी स्वरूप एक निर्दोष, जाणे जे माझे, एरवी वेगळाली या विभूती, काही एक परिसशी किती, म्हणून एके हेळा महामती, सर्व मी जाण, मी आघवी येची सृष्टी, आधी मध्याती किरटी, ओतप्रोतपटी तंतुजीवी, ऐसी या व्यापका माते जे जाणावे, तै विभूती भेदे काय करावे, परी हे तुझी योग्यता नव्हे, म्हणून असो, का जे तू पुसिली या विभूती, म्हणून ती या ऐक सुभद्रापती, तरी आता विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी, अगा बोला तयाची या ठाई, वादू तो मी पाही, जो सकल शास्त्र संमते कही, सरेची ना, जो निर्वचू जाता वाडे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे, जयावरी बोलत याची गोडे, बोलणी होती, ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू, अक्षरा माझी विशदू, अकारू तो मी, पैगा समासा माझारी, द्वंद्व तो मी अवधारी, मशका लागुनी ब्रह्मावेरी, ग्रासिता तो मी, मेरू मंदरादिकी सर्वी, सहित पृथ्वी ते विरवी, जो एकार नवार तेही जिरवी, जेथीचा तेथे, जो प्रयते जा देत मिठी, सगळी या पवनाते गिळी किरीटी, आकाश जयाची या पोटी सामावले, ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू, मग पुढती सृष्टीचा मेळू, सुजिता तो मी, आणि सुजिली या भूता ते मीची धरी, सकळा जीवन ही मीची अवधारी, शेखी सर्वा ते या सहारी, तेव्हा मृत्यू ही मीची,
आता स्त्रीगणाचा पैकी माझी या विभूती सात आणिकी ती या एककवती की सांगे जतील तरी नीच नवी जे कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती आणि औदार्य अशी जे संपत्ती तेही मीची जाणे आणि ते गामी वाचा जे सुखासनी न्यायाचा आरुढोनी विवेकाचा मार्गी चाले देखिले पदार्थ जे आठवून दे माते ते स्मृती ही पै येथे त्रिशुद्धी मी पैसोहिता अनुजायिनी मी धाते गामी ये जनी धुती मी त्रिभुवनी क्षमाते मी एव नारी माझारी या सातही शक्ती मीची अवधारी ऐसे संसार गज केसरी म्हणता झाला वेद राशीची या सामा अंत बृहत साम जे प्रियतमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू गायत्री छंद जे म्हणीचे ते सकळा छंदा माझे माझे स्वरूप हे जाणीजे निभ्रात तुवा मासा अंत मार्ग शिरू तो मी म्हणे शार्दंग धरू ऋतू माझे कुसुमाक करू वसंतू तो मी छळीत या विधाना माझे जुते मी विचक्षणा म्हणून चोहटा चोरी परिकवना निवारू नये अगा ऐशेषाही तेजसा अंत तेज ते मी भरवसा विजयो मी कार्यदेशा सकळा माझी जेणे चोखाळत दिसे न्याय तो व्यवसायात व्यवसाय माझे स्वरूप हे राय सुराचा म्हणे सत्वथिलिया अंतू सत्व मी म्हणे अनंतू यादवा माझे श्रीमंतू तोची तो मी जो देवकी वसुदेवा वास्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पुतणी ते नुघडता बाळपणाची फुली जेणे मी या अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुनी उमानिली महेंद्र महिमा कालिदीचे हृदय शल्य फेडिले जेणे मी जळत गोकुळ राखिले वासरुवासाठी लाविले वीराची सपिसे प्रथम दशेची पहाटे माझी कसा ऐसी अचाटे महाधेडी अवचटे लीलाची नासिली हे काय किती एक सांगावे तू ही देखील ऐकिले असे आघवे तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे आणि समोशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकाची या प्रेम भावा विघडू न पडे संन्यासी तो होऊन जनी चोरुनी नेली माझी भगिनी तरी विकल्पून उपजे म्हणी मी तू दोन्ही स्वरूप एक मुनी अंत व्यासदेव तो मी म्हणे यादवरावो कवीश्वरा माझी धैर्य ठावो उशनाचार्य तो मी अगाध मितया माझारी आणि वारदंडू तो मी अवधारी जो मुंगिले लागोने ब्रह्मावेरी नियमित पावे पै सारा सारा निर्धार तया धर्मज्ञानाचा पक्षुधरी तया सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र ते मी आघवियाची गुडा माझी मौन ते मी सुहाडा म्हणून न बोलतया पुढा स्रष्टा हिने न होय अगा ज्ञानी याची या ठाई ज्ञान ते मी पाही आता असो हे या काही पार न देखो पै पर्जन्याची या धारा वरी लेख करवेल धनुर्धरा का पृथ्वीची या तृणाकुरा होईल ठी पै महदोधीची या तरंगा अवस्था धरून ये जेविगा तेवी माझी या विशेष लिंगा नाही मिती ऐसी या ही सात पाच प्रधाना विभूती सांगितली या तुझा अर्जुना तो हा उद्देश जो गामना आज गमला एरा विभूती विस्तारासी काही काही येथ सर्वता लेख नाही म्हणून परिससी तू काही आम्ही सांगो किती या लागी एकी हेळा तुझ दावो आता वर्मनिज सर्व भूता कुरे बीज विरोधत असे ते मी म्हणून साने थोरन म्हणावे उंजनीच भाव सांडावे एक मीची ऐसे मानावे वस्तू जाता ते तरी यावरी साधारण ऐक पा आणि कही खून तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली असती ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी अथवा ऐकले एक बिंब गगनी तरी प्रभा फाके त्रिभुवनी तेवी एकाकियाची सकळ जणी आज्ञा पाळीजे तया ते एकले झनी म्हण ते निर्धन या भाषानेन काय कामधेनु नुसवे सर्व सहान चालत असे ती ते जे धवा जो मागे ते ते एकसरेची प्रसवो लागे तेवी विश्वविभवतया आगे अंगे
होऊन आहाती तया ते ओळखावया हेची संज्ञा जे जगे नमस्कारीचे आज्ञा ऐसे अति ते जाण प्राज्ञा अवतार माझे आता सामान्य विशेष हे जाणणे इथं महादोष काजे मीचे एक अशेष विश्व आहे म्हणून तरी आता साधारण आणि सांगू ऐसा कैसोनी कल्पावा विभागू वाया आपुलीची मती वंगू भेदाचा लावावा एरवी तरी तू पकासया घुसळावे अमृत का राधुनी अर्ध करावे हा वायुसी काय पाप डावे उजवे अंग आहे पै सूर्यबिंबासी पोटपाठी पाहता नासेल आपुली दिठी तेवी माझ्या स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही आणि सिनाना ही विभूती मज पारते मविसील किती म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे आता पै माझेने एक अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदू सांडुनी सरिसे साम्य भज ऐसे विभुद वनसंते तेने विरक्त चेने एकांते बोलिले जेथ श्रीमंते श्रीकृष्ण देवी तेथ अर्जुन म्हणे स्वामी एतुले हे राभस्य बोलिले ती तुम्ही जे भेदू एका आणि आम्ही सांडावा एकी हा हो सूर्य म्हणे काय जगाते अंधारे दवडा का पौरते देवी धसाळ म्हणो देवा तू ते तरी अधिक हा बोलू तुझे नावचे एक कोणी वेळे जयाची मुखासी का काना मिळे तयाची हृदया ते सांडूने पळे भेदू जी साच तू परब्रह्माची असके मज देव दिदलासी हस्तोदके तरी आता भेदू काय साके देखावा कवने जी चंद्रबिंबाचा गाभारा रिंगालियावरी ही उभारा परिराणेपणे शार्दंग धरा बोला हे तुम्ही तेथ सावी याची परितोषोनी देवे अर्जुना ते आलिंगेले जीवे मग म्हणे तू नको पावे आमुची बोला आम्ही तुझ भेदाची वहाणी सांगितली जे विभूतीची कहाणी ते अभेदे काय अंतकरणी मानिली की न म्हणे हेचे पहावया लागी नावेक बोलिलो पाहेर रिसवाडी या भंगी तव विभूती तुझ चांगी आली या बोधा एथ अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्व आघवे तू भरले पै राया तो पांडुसू तू ऐसे प्रतितीसी झाला वैर तू या संजयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र राहे की संजय दुखावलेनी अंतकरणे म्हणतसे नवल नवे दैव दवडणे हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तव अंतू ही आंधळा परी असो है तो अर्जुन सोहिताचा वाढवितसे मानू की याही वरी तया आणू दिवसा उपनला म्हणे हे चिरदया अंतुली प्रतिती बाहेरी अवतरो का डोळ्या प्रती या आरतीचा पाऊली मती उठती झाली मी हीच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा एवढी हावतो देवा आगळा म्हणून करी आजी तो कल्पतरुची शाखा म्हणून वांझोळे न लगती देखा जे जे येईल तयाची मुखा ते साचची करीतसे एरू जो प्रल्हादाची या बोला विषाही सकट आपणाची झाला तो सद्गुरु असे जोडला किरीटीसी म्हणून विश्वरूप पुसावया लागी पार्थरी गता होईल कवने भंगी ते सांगेन पुढीली प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ओम तत्सदिती श्रीमद्भगवत गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्याय इति श्री ज्ञानदेव विरचिताया भावार्थदीपिकाया दशम अध्याय ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. इथं आपला श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 10चं पारायण वाचन पूर्ण झालेलं आहे. प्लीज व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद आणि नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट द्या. प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. ग्रंथाचे व्हिडिओ दिलेले आहेत. तसेच काही चुकलं असेल तर क्षमा असावी. पारायण वाचताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी, श्री भगवंताच्या चरणी अर्पण करते. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. धन्यवाद.